त्याची परंपरा, या परंपरेला राष्ट्रसंतांनी आपल्या साधनेतून, आपल्या मंथनातून, आपल्या संशोधनातून प्रत्येक जीवाला शिवभक्ती घडावी याच्या माध्यमातून याला लोकाभिमुख केलं, याला प्रसारित केलं, प्रवाहित केलं, याला प्रचलित केलं, याला व्यवस्थेमध्ये आणून ठेवलं. राष्ट्रसंतांच्या असीम कृपाप्रसादातून या परंपरेची सुरुवात झाली आणि पाहता पाहता आज लावलेल्या छोट्याशा रोपाचं रूपांतर एका वटवृक्षामध्ये झालेलं आहे. अशी ही पावननगरी जिरगा. चालू असलेले अखंड श्रवणाम संकीर्तन सप्ताहातील आजच्या चतुर्थ कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग शिवसंप्रदायातील थोर संत कवी राजयोगी संत महादेव प्रभू यांचा 4 चरणाचा अत्यंत उत्कृष्ट असा उपदेश प्रकरणातील अभंग शिवाहार